नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या आनंदी वास्तू या चॅनलमध्ये. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रानुसार शनीला सर्व ग्रहांमध्ये सर्वात क्रूर ग्रह मानला जातो. शनीची चाल ही सर्व ग्रहांमध्ये सर्वात हळू असल्या कारणाने तो कोणत्याही एका राशीत 2.5 वर्षापर्यंत राज्य करतो. शनी सध्या आपली मूळ राशी म्हणजेच कुंभ राशीत विराजमान आहे. त्यानंतर 2025 शनी मीन राशीत प्रवेश करणार आहे. शनी 29 मार्च 2025 रोजी कुंभ राशीतून संक्रमण करून मीन राशीत प्रवेश करणार आहे. शनीने मीन राशीत प्रवेश करताच मकर राशीच्या लोकांवर असलेली साडेसाती संपेल आणि मेष राशीवर साडेसाती सुरू होईल. याचा आणखीन कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते जाणून घेऊया. प्रथम आहे वृषभ राशी. शनीच्या मीन राशी संक्रमणाने वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ फारच फळदायी असणार आहे. या राशीच्या लोकांच्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या समस्या दूर होतील. तसेच या काळात तुम्हाला आणखीन शुभ वार्ता मिळण्याची शक्यता आहे. तसेच तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. कर्क राशी. कर्क राशीच्या लोकांसाठी शनीचं मीन राशीत प्रवेश करणं फार लाभदायक ठरू शकतं. या राशीच्या लोकांना शनीच्या ढैया आणि साडेसातीपासून मुक्ती मिळते. तसंच तुमच्या आयुष्यातील सर्व संकट दूर होतात. कामाच्या बाबतीत तुम्ही समाधानी आणि प्रसन्न असाल. वृश्चिक राशी. शनीच्या राशी परिवर्तनाने वृश्चिक राशीच्या लोकांना ठैया आणि साडेसातीपासून मुक्ती मिळेल. तुमचे आपापसातील प्रेमसंबंध वाढतील. तसेच वैवाहिक जीवन अतिशय सुखी असेल. या काळात तुम्ही तुमच्या नोकरीत बदल करू शकता. मकर राशी. शनीच्या मीन राशीत संक्रमणाने मकर राशीच्या लोकांवर असलेली शनीची ढैया आणि साडेसाती संपेल. या राशीच्या लोकांचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होईल. तसंच तुम्हाला अचानक धनप्राप्ती होईल. या काळात तुम्ही छोट्या मोठ्या यात्रेला जाऊ शकता. आर्थिक कार्यात तुमचं मन जास्त रमेल. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.